फेडरल बैंक और न्यूज 18 नेटवर्क प्रस्तुत करते हैं संजीवनी यूनाइटेड अगेंस्ट कैंसर, नॉलेज पार्टनर टाटा ट्रस्ट। नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, न्यूज 18 नेटवर्क कायमच वेगवेगळ्या मोहिमेच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतं आणि आताही आम्ही संजीवनी युनायटेड अगेन्स्ट कॅन्सर ही मोहीम घेऊन पुढे आलो आहोत। या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कर्करोगाचं योग्य वेळी निदान आणि उपचार याबाबत प्रेक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करणार आहोत। भारतातील 70% कर्करोगाची प्रकरणं उशिराने लक्षात येतात आणि तोपर्यंत इतका उशीर झालेला असतो की आपण आपल्या माणसाला गमावून बसतो। त्यामुळे आमच्या या मोहिमेला अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आमच्यासोबत आहेत फेडरल बँक, हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, त्याचबरोबर नोवार्टिस आणि फोर्टिस हे सगळेच, आणि संजीवनी ही जीवन वाचवण्याची चळवळ आहे। आज याच विषयी आपण संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती जी कर्करोगाला हरवून पुन्हा एकदा उभी राहिली, आणि ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे आणि त्यांच्यावर उपचार करणारे ऑन्कोलॉजिस्ट, कॅन्सर सर्जन डॉक्टर सोमिल व्यास, जे सर HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात। आपल्या सगळ्यांचं दोघांचं खूप खूप स्वागत। थँक्यू। खरं तर मी जसं म्हणालो की या मोहिमेच्या माध्यमातून आपण जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। मानवी शरीर हे फार अशाश्वत आहे आणि मला असं वाटतं की आमचे तुझे फॅन म्हणून आमच्या ध्यानीमनी नसेल की अतुल कॅन्सर सारख्या आजारातनं जाईल, पण जेव्हा तुला पहिल्यांदा असं लक्षात आलं की असं काहीतरी वेगळं आहे, होतंय की जे आपण लगेच तपासून घेतलं पाहिजे, ती नेमकी स्टेज काय होती? नाही, ती लगेच तपासून घेतलं पाहिजे असं मुळात वाटलं नाही, कारण भारतातल्या अनेक लोकांप्रमाणे, किंबहुना अनेक लोकांप्रमाणे मला कॅन्सर होईल, मला का कॅन्सर होईल असं मला कधी वाटलंच नाही मला कॅन्सर होईल। त्यामुळे आपल्याला कॅन्सर झाला असेल ही लक्षणं, एकतर लक्षणं माहीत नसतात। मला काय झालं, मी परदेशात असताना मला नॉशिया आला खाण्याचा, आणि मला खावंसं वाटत नाही आहे ही माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे, बिकॉज आय एम अ फूडी। मी लहानपणापासून, म्हणजे मी जेव्हा आता परदेशात म्हणजे एखाद्या देशात जाणार आहे तर त्या देशात जाऊन काय खायचं, मग आयटनरीपेक्षा आधी माझी ही लिस्ट तयार असते, काय खाणार मी तिथे जाऊन, काय स्पेशालिटी, आणि मला खावंसं झालं, म्हणजे खाऊ नये असं वाटायला लागलं। तिथे मला कळलं काहीतरी गडबड आहे, पण मी परदेशात होतो त्यामुळे तिथे उपचार करणं शक्य नव्हतं। मी म्हटलं परत आल्यावर करू। परत आल्यावर डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणले इन्फेक्शन वाटतं आहे, प्रवास आहे, हे आहे, ते मग काहीतरी गोळ्या दिल्या, त्याच्यात 10-15 दिवस दिले तरी तो नॉशिया काही जाईना, खावंसं वाटेना। शेवटी माझ्याच एका मित्राला संशय आला, तो म्हणला आपण निदान एक अल्ट्रासोनोग्राफी काय USG करून बघू, आणि तिथे त्यांना तो ट्यूमर दिसला आणि मग पुढे सगळंच चालू झालं। बापरे, तो क्षण अगदीच धक्कादायक होता सगळं। हो, म्हणजे आणि मी एकटा होतो तेव्हा। मला डॉक्टरने जेव्हा समोर बसवून सांगितलं की असं असं झालेलं आहे, तेव्हा मी एकटा होतो आणि माझ्यासमोर प्रश्न होता की माझ्या घरी कसं सांगायचं। म्हणजे तोपर्यंत बायकोला साधारण अंदाज आला होता की हे नुसतं पोटदुखी किंवा हे जॉन्डिस नाही आहे, इट इज बियॉन्ड दॅट। पण आता नेमका कॅन्सर आहे आणि तो ट्यूमर आहे, बरं त्याची स्टेज काय हे आपल्याला काहीच कळत नाही ना। हा सेकंड स्टेज आहे आणि 4th स्टेज आहे आणि आता किती दिवस आहेत वगैरे, हे सगळ्या नंतरच्या चर्चा आहेत ज्या माझ्या परोक्ष झाल्या, म्हणजे मला माहीतच नाही आहे। त्यामुळे फक्त मला कॅन्सर झाला आहे एवढं मला कळलं। तो मी घरी येऊन सांगितलं, तर मी अनेक मुलाखतीतही सांगितलं। माझी आई म्हणली की काय डॉक्टर काय म्हणले, नाही ऑपरेट करायचं म्हणले। ती म्हणली तू बरा होशील, काय काळजी करू नको। आणि ती पॉझिटिव्हिटी त्या दिवशीपासून आज दिवसापर्यंत माझ्यात कायम आहे। आणि मला वाटतं उपचार, आणि मी डॉक्टरांकडे गेलो, तो माझ्या आयुष्यातला आणि या उपचारातला एक महत्त्वाचा टप्पा होता। म्हणजे मी 29 डिसेंबरला पहिल्यांदा ॲडमिट झालो एका रुग्णालयात, आणि तिकडनं मी डॉक्टरांच्याकडे गेलो साधारण मार्च पहिल्या महिन्यात, आणि मी मे एंडला मी थोडं काम करायला लागलो होतो। म्हणजे हे 6 महिने आपण जर का पकडले तर पहिले 3 महिने आणि नंतरचे 3 महिने हे ढोबळमानाने माझ्या आजारपणाचे 2 मोठे टप्पे आहेत। आणि मी ज्या दिवशी डॉक्टरांकडे गेलो ते तर ह्याचं कारण मला माहीत नाही, पण त्या दिवसापासून येणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह बातमी काहीतरी किंवा पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन येत होता। व्हेरॅज 29 डिसेंबरपासून मार्च एंडपर्यंत, म्हणजे मार्च 15पर्यंत जवळजवळ येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी वेगळी बातमी घेऊन येतो जी माझ्यासाठी वाईट होती। बापरे, म्हणजे मी ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो होतो तिथे फायनली माझ्या इथे आणि इथे ब्लड काढायला जागाही शिल्लक नव्हती। अरे देवा, इतके नुसते रोज रिपोर्ट चालू होते, काय मला माहीत नाही। 2.5 महिन्यानंतर जेव्हा माझ्या बायकोला त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही सांगू शकत नाही, काय होईल आम्हाला माहीत नाही, तेव्हा आम्हाला असं झालं की मग अरे 2.5 महिने आपण इथे काय करतोय। आणि त्या दिवशी कर्मधर्म सेवेने माझी एक मैत्रीण आहे अपर्णा लिमये, डॉक्टर आहे ती, पण तिने डॉक्टरांचं नाव मला सांगितलं आणि मला त्याच दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली। मी त्याच दिवशी डॉक्टरांकडे भेटलो
आणि त्यांना भेटलो तो दिवस मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. पण ज्या दिवशी अतुल तुमच्याकडे आला, काय नेमकी मानसिकता होती तुझी? जसं अतुलने सांगितलं की 2.5 महिने का हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि तिथे सरते शेवटी ते डॉक्टर असं सांगतात हे काहीच सांगता येत नाही. अशा वेळी कशा पद्धतीने त्या सगळ्या स्टेजमधनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला, नेमकं काय केलं? नाही, थँक्यू टू संजीवनी ट्रस्ट इथे आज बोलवायला आणि हे डिस्कशन करायला कॅन्सरवर. इट्स अ ग्रेट पब्लिक इनिशिएटिव्ह. तर अगोदर पहिल्यांदा जेव्हा अतुल माझ्याकडे आला, अँड जसं आम्ही खूप पेशंट्समध्ये बघतो, इट इज नॉट जस्ट हिज स्टोरी बट इज प्रत्येक पेशंटची एक ॲडव्हान्स कॅन्सरची स्टोरी आहे हे, की इन्व्हेस्टिगेशन्स होत राहतात, दे गो थ्रू अ लॉट ऑफ स्ट्रेस, आणि जेव्हा येतात तेव्हा आम्हाला एक केस ॲनालिसिस करून आपल्याला समजायला पाहिजे की काय एक्झॅक्टली पोझिशन आहे डिझीजची, बिमारीची, पेशंटची पोझिशन काय आहे, त्यांचं मेंटल सिच्युएशन कसं आहे, फॅमिली कसं अफेक्टेड आहे, आणि एक नंतर त्याच्यानंतर सगळं ॲनालिसिस करून वी ट्राय टू गेट द बेस्ट फॉर द पेशंट. तर अतुलच्या केसमध्ये ऑफकोर्स त्याला खूप ट्रीटमेंट मिळाली होती. थोडे त्याला दुसरे पण प्रॉब्लेम्स झाले होते, पॅनक्रिएटायटिसचे आणि पोर्टल वेन चे पण प्रॉब्लेम्स झाले होते. ते सगळं आम्ही सिस्टमॅटिकली ॲनालाइज करून, इन्फेक्शन कंट्रोल करून, ॲडव्हान्स्ड इमेजिंग करून, CT स्कॅन, MRI, पेट स्कॅन, हे सगळं करून एक आम्ही डिझीजचं एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे ते एस्टॅब्लिश केलं, आणि नंतर एक ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी त्याच्यानंतर आम्ही एस्टॅब्लिश केली. तर मी पर्सनली जेव्हा पण पेशंट बघतो, काही पण लिव्हर कॅन्सरचं की लिव्हर प्रॉब्लेमचा, जॉन्डिसचा, ज्याला पोटेन्शियल कॅन्सर आहे, ॲज अ सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, ॲज अ कॅन्सर सर्जन आपण हे बघतो की स्टेज काय आहे बिमारीची. अर्ली स्टेज आहे, मिडल स्टेज आहे किंवा ॲडव्हान्स स्टेज आहे. आणि ॲडव्हान्स स्टेज जनरली म्हणजे आपण फक्त सपोर्टिव्ह केअर देऊ शकतो, पुढे काही करू शकतो. अतुलची मीडियम स्टेज, मिडल स्टेज होती. इट वॉज नॉट अन ॲडव्हान्स स्टेज जिथे काही करू शकत नव्हतं, पण त्याची जी बिमारी होती एकदम अर्ली स्टेजमध्ये पण नव्हती, कारण की थोडं लिव्हरमध्ये पसरलेली होती. लिव्हरचा बाहेर कुठे गेलेली नव्हती, पण लिव्हरमध्ये इन दॅट एरिया पसरलेली होती, आणि प्लस त्याचं असर पॅनक्रियास आणि बायलडक्टवर पण झालं होतं. तर आम्ही सगळं बघून त्याचं जॉन्डिस कंट्रोलमध्ये केलं, त्याचं पॅनक्रिएटायटिस कंट्रोलमध्ये केलं, आणि नंतर जे बिमारी होती CT स्कॅनवर एक्झॅक्टली डिटर्मिन करून पुढची ट्रीटमेंट प्लॅन केली. त्याच्या अगोदर थोडं प्रोसिजर्स, सर्जिकल प्रोसिजर्स पण मी केले, ज्याला लॅप्रोस्कोपी, बायोप्सीज एक्सेट्रा म्हणतो आम्ही. आणि नंतर पोट टाकून आम्ही त्याला किमोथेरपी सुरू करण्या अगोदर एक ॲडव्हान्स्ड प्रोसिजर, ज्याला आम्ही रेडिओ एम्बोलायझेशन, लिव्हरचं रेडिओ एम्बोलायझेशन म्हणतो, ते आम्ही त्याला दिली. अँड दॅट हॅज वर्कड ब्युटिफुली वेल फॉर अतुल. ही हॅज ऑफकोर्स बीन एकदम सुपर्ब पेशंट, आय मस्ट से. ही हॅज एवढी इच्छाशक्ती त्याची प्रबळ होती, त्याचाही एक फायदा झाला या सगळ्या उपचारात. विल पॉवर स्ट्रॉंग असणं. सो पेशंट्सची मेंटॅलिटी, पेशंटची विलिंगनेस, आणि पेशंटची जे आम्ही सांगतो हिज विलिंगनेस टू सबमिट हिमसेल्फ टू द ट्रीटमेंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आय थिंक अतुलची ते विलिंगनेस होती. ही वॉज डिटर्मिन्ड की त्याला चांगलं व्हायचं आहे. आणि हे लॉंग एक्सटेंडेड ट्रीटमेंट, जे कॅन्सर ट्रीटमेंट ऑफ्टन एकदम लॉंग असतं, एक्सटेंडेड असतं, त्याला इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस पण असतात. सो हे पण आपण इग्नोर करू शकत नाही. पण लकीली अतुल वॉज इन अ पोझिशन की हे सगळं होऊ शकलं होतं. आणि आम्ही स्टेप बाय स्टेप, 1 डे ॲट अ टाईम, 1 वीक ॲट अ टाईम, 1 ट्रीटमेंट ॲट अ टाईम सगळं करून अतुल इज हिअर ऑलमोस्ट 15 months आफ्टर हिज फर्स्ट डायग्नोसिस ऑफ कॅन्सर अँड इज डुईंग रिमार्केबली वेल. वा, क्या बात आहे. मला आठवतं आपण साधारण 3-4 वर्षापूर्वी भेटलो होतो, तुझं वजन घटवलं होतं आणि त्यावरती तू खूप आनंदाने असं व्यक्त झाला होता, बघ वाटतंय ना. हां, तेव्हा मी पाहिलं होतं. आणि तेव्हा मी जे 1 वर्ष मेहनत घटवलं होतं वजन, ते माझं 3 महिन्यात वजन घटवलंय. म्हणजे आता तुझा परत काय प्रवेशच झालेला हो, आहे. आता. पण म्हणजे ना अतुल, बघ ना की आपली प्रत्येक डेट कुठल्या ना कुठल्या शूटिंगमध्ये बुक आहे. आज मला हे करायचं आहे, किंवा आज मला नाटकाचा हा प्रयोग आहे, तर अशा पद्धतीने त्यातला मूड आहे. पण मला कॅन्सर झाला आहे असं ज्यावेळेस कळतं, आपण सकाळी उठतो, पण तरी रुटीनला लागायचं आहे. ही कसे चॅलेंजेस असतात रे? थांबलंच ना सगळं. हो ना, थांबलंच सगळं. हो ना. कारण प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळेला मी कपिल शर्मा शो करत होतो. त्यावेळेला माझे अळीमिळी गुपचिळी नावाचा शो चालू होता. म्हणजे आय वॉज एक्स्ट्रीमली बिझी इन ऑल आस्पेक्ट्स. म्हणजे माझं अदरवाईज काम चालू होतं, हे 2 शो प्रॉपर चालू होते माझे. आणि अशा वेळेला एका पॉईंटला तुम्हाला कळलं की आता ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे, आणि कधी संपणार माहीत नाही. कधी संपणार माहीत नाही हे जाम भीतीदायक आहे ना. म्हणजे बरोबर, की समजा 2 महिने लागतील, ठीक आहे, 2 महिने लागतील, आपण मानसिक तयारी केली. इथे माहीत नाही तुम्हाला किती वेळ लागणार आहे.
आणि मला सुरुवातीला आता कसं आहे ते तो पिरियड म्हणूया, तो पिरियड माझ्यासाठी इतका वाईट होता की सगळंच चुकत गेलं. म्हणजे मला असं सांगितलं होतं की आपण प्रोसिजर करू, पण यू विल बी एबल टू फंक्शन नॉर्मली. म्हणजे काम करता येईल, असा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण काम करता काय येईल, मी ॲडमिट झालो त्याच्यानंतर 10 दिवस, मला काहीच करता येईना. आणि मग कपिल शर्मा शोला मला काहीतरी कारण द्यायला लागलं. त्यांना म्हटलं मी माझं एक काहीतरी पोटात जरा ट्युमर झालं आहे, तर छोटंसं ऑपरेशन करायचं आहे, 1 महिना मी नाही आहे. मी त्यांना जानेवारीमध्ये 1 महिना मी नाही आहे सांगितलं. मी मेपर्यंत नव्हतो त्यांच्याकडे. बापरे. पण 2 महिन्यानंतर त्यांनाही कळलं, त्यांनाही अंदाज आला. तोपर्यंत पेपरमध्ये वगैरे पण काही ठिकाणी आलं होतं. सो त्यांनाही कळलं, त्यांनीही मला त्रास नाही दिला. मधनं विचारायचे येणार का, करायचं का शूटिंग, पण आय वॉज नॉट इन अ पोझिशन. पण मला तो कॉन्फिडन्स, मी ज्या दिवशी यांना भेटलो, मी आत्ता ते समोर आहेत म्हणून नाही सांगत आहे, मी ज्या दिवशी यांना भेटलो, आणि मी डॉक्टर देशपांडे म्हणून पुण्याचे होमिओपॅथ, त्यांनाही भेटलो. पण डॉक्टर मी ज्या दिवशी भेटलो ना, त्या दिवशी डॉक्टर म्हणले ही इज अ वंडरफुल पेशंट वगैरे. वंडरफुल पेशंट मी त्यांच्यामुळे झालो. त्यांच्या चेहऱ्यावर जो मला विश्वास दिसला आणि कॉन्फिडन्स दिसला ना, की मी ह्याला बरा करणार आहे. आणि ॲक्च्युली मी खरं सांगू का, आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी माझ्यासाठी खूप अदरवाईजसुद्धा या 4 महिन्यात मला मदत केली, 4-6 महिने जे काय असेल ते, की ते स्वतःहून मला मेसेज करतात कित्येक वेळा की बाबा ह्या गोष्टी राहिल्या त्या केल्यास का. असं कोणी करत नाही. म्हणजे ते एवढे बिझी असतात तरी त्यांनी माझ्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन एवढं केलं. आणि हा विश्वास होता का माझा की हे मला या आजारातनं बाहेर काढणार, आणि विच ही डीड. म्हणजे आणि तो विश्वास आणि तो कॉन्फिडन्सच माझ्या कामी आला असं मला वाटतं. कारण ट्रीटमेंट तर काय सगळेच डॉक्टर देतात, पण हा जो विश्वास, त्यांनी पर्सनल विश्वास मला दिला ना, तो फार महत्त्वाचा होता. पण या सगळ्याच्यात फॅमिलीचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला सशक्त ठेवणं, हे कसं काय तू करू शकलेस? म्हणजे मी भावनिकदृष्ट्या फारसा हे नाही झालो, म्हणजे अफेक्ट नाही झालो. आणि तेच मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टींनी इमोशनली अफेक्ट होणारा माणूस आहे. मला ताप आला किंवा मला जरा गरगरलं, काहीतरी होतं ना, जागरण झालं, हे झालं, ते झालं, तर मला भीती वाटायला लागते. अरे उद्या प्रयोग आहे, उद्या शूटिंग आहे, आपण कसं जाणार. मला ज्या दिवशी कळलं मला कॅन्सर आहे, त्या दिवशी मला काहीच नाही वाटलं. मला अजूनही काही वाटत नाही आहे. म्हणजे आता मी त्यातनं जवळजवळ बाहेर पडण्याची स्टेज आली तरी मला असं काही वाटत नाही की आपण काय याच्यातनं गेलो. माझी बायकोच काही वेळेला मला आठवण करून देते, अरे तुला आठवतं का तुझे पाय एवढे सुजले होते, तुला बोलता येत नव्हतं, पाणी सुद्धा पिता येत नव्हतं वगैरे. मला आता त्या फेब्रुवारी-मार्च मधल्या गोष्टी गेल्या, ह्या मला आठवायला लागतात आता. इतकं मी म्हणजे मेंटली त्यातनं बाहेर पडलो. याचं कारण ही झालेली ट्रीटमेंट आहे. नंतर त्यांनी जो मला कॉन्फिडन्स दिला, त्यांनी मला, जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला साधारण सांगितलं या एकतर पेशंट म्हणून मला पहिला कॉन्फिडन्स कसा आला, आता ते डॉक्टरना कदाचित आठवतही नसेल, पण मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा सगळे रिपोर्ट त्यांना गेलेले होते. मी गेलो तेव्हा त्यांनी 5 पानं हँड रिटन त्यांच्या नोट्स होत्या माझ्याबद्दल. वा. ॲज अ पेशंट, ह्यांनी काय केलं आणि ह्याला काय करायचं. मी म्हटलं ह्या माणसाने आपल्यासाठी एवढं काम केलं आहे, तर आपण यांच्यावर विश्वास ठेवायला 100% हरकत नाही. मी आणि सोनिया अक्षरशः ज्या केबिनमधनं बाहेर पडलो आणि मी म्हटलं आपण योग्य ठिकाणी आलो. हा कॉन्फिडन्स आम्हाला पहिल्यांदा त्यांच्या केबिनमधनं बाहेर पडल्यानंतर मिळाला. आणि तो विश्वास होता, आणि त्या विश्वासानेच मला वाटतं मी बरा झालो. डॉक्टर, नुसतं उपचार नाही, म्हणजे उपचार तर महत्त्वाचा आहे सगळ्याच्यात, पण त्या रुग्णाची विल पॉवर, इच्छाशक्ती, जी खरं तर अतुलची फार सशक्त होती आणि त्यातनं अतुल बाहेर पडला. अशावेळी त्याला तुम्ही, म्हणजे त्याची इच्छाशक्ती खचली असेल तर कशी त्याची मानसिक तयारी करून घेतात? आणि दुसरं असं बऱ्याच वेळेस असं होतं, म्हणजे याला जोडून प्रश्न विचारतोय, की लक्षणच लक्षात येत नाहीत. हो. आणि काही वेळेला लक्षणं लक्षात येत असतात पण माणूस दुर्लक्ष करतो. जर या 2 मुद्द्यांवर बोला ना. सो पहिला प्रश्न की आपण इच्छाशक्ती आणि जसं काय म्हणायचं, कसं ऑप्टिमिझम पेशंटमध्ये आणायचं. तर मी हे म्हणतोय की जेव्हा पण आम्ही पेशंट बघतो ॲट अ पर्सनल लेवल, अँड मेनी डॉक्टर्स लाईक मी, कॅन्सर स्पेशलिस्ट्स, we are neither overtly optimistic, neither overtly pessimistic, but purely realistic. तर आणि दिस रिअलिझम केसचं ॲनालिसिस करून, डिझीज समजून, एक सायंटिफिक बेसिस एस्टॅब्लिश करून, केस ॲनालाइज करून, प्रोग्नोस्टिकेट करून, नंतर ते येतं की दिस इज द सिच्युएशन, हे रियालिटी आहे आणि हे केसमध्ये हे एवढं आपल्याला सक्सेस मिळू शकतं. सो जेव्हा अतुल माझ्याकडे आला, आय वॉज प्युअरली रिअलिस्टिक. मी काही ओव्हर्टली एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑप्टिमिझम दिलं नाही, नायदर वॉज आय ओव्हर्टली पेसिमिस्टिक की काही होऊ शकत नाही. जे त्यांच्या केसमध्ये आपण करू शकतो, वी हॅव डन इट विथ फुल कमिटमेंट अँड डिवोशन, अतुल, एस्पेशली टू अतुल अँड हिज फॅमिली, आणि त्याच्यामुळे आपल्याला बेस्ट रिझल्ट्स मिळू शकतात. हे केल्यानंतरही एक सबग्रुप असेल पेशंटचं, जेव्हा इच्छाप्रमाणे आपल्याला परिणाम मिळणार नाही. दॅट इज लॉ ऑफ ॲव्हरेजेस.
सगळ्या गोष्टीमध्ये असंच असतं की तुम्ही सगळं केलं बट एक स्मॉल प्रपोर्शनमध्ये आपल्या इच्छानुसार परिणाम येणार नाही. पण आपल्या हातात जे काही होतं सायंटिफिकली आणि एक मेथॉडिकली ते आपण केलं. आणि दॅट इज वॉट आय ऑलवेज से की रिअलिझम with little bit of optimism and with a rational optimism is the best way to approach this particular disease, because extraordinary optimism brings overconfidence and you then drift out of reality. That is also not a good thing. पण डॉक्टर असं आहे की मी जसं म्हणालो की मानवी शरीर कधी कुठल्या पद्धतीने हाक देईल हे सांगता येत नाही. आपल्याला लक्षातच येत नाही की काय झालंय. हो. पण म्हणजे आता तोच बेसिक प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस हा प्रेक्षकांच्या मनात अतुलची केस लक्षात घेताना हा प्रश्न असेल की अतुलला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही, तो वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्यांवरती प्रेम करणारा माणूस आहे, सकस खाणारा माणूस आहे. असं असतानाही अतुलला कर्करोग झाला. अशी काही लोक आहेत जी टोकाची व्यसनं करतात पण त्यांना काहीच होत नाही. या विषयाला घेऊनही लोक बेफिकीर राहतात की अरे यांना काहीच होत नाही, मग आपण केलं तर काय, होय की नाही, असाही विचार करणारे काही लोक असतात. पण तरीही सामान्य माणूस म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायला हवी, फार बेसिक प्रश्न आहे. कारण जसं लिव्हरमध्ये तुम्ही स्पेशलिस्ट आहात, चला या अनुषंगाने विचारतो मी तुम्हाला, तर हे लिव्हर सुदृढ राहण्याकरता म्हणून काय केलं पाहिजे? सो लिव्हर कॅन्सर आणि खूप सारे कॅन्सर्स, जनरल ॲडवाइज इज लाईफस्टाईल ॲडवाइज की यू बेसिकली एक हेल्दी लाईफस्टाईल यू हॅव टू लीड. मीन्स गुड डाएट, एक्सरसाइज, अवॉइड अल्कोहॉल, अवॉइड स्मोकिंग. So sugar, spices, smoking, stress, these are the 4 S's which I may say which contribute towards cancer. तर हे and of course alcohol and extra obesity हे सगळं. So obesity एक आणि and the diseases associated with obesity हे सगळं येत आहेत as a big contributor to the development of cancer. इंडियामध्ये the rate of cancer is increasing exponentially. Cardiovascular, heart disease नंतर cancer is the leading killer. बापरे. आपण यंगर अँड यंगर एज ग्रुप्समध्ये कॅन्सर बघतोय आणि ऑलमोस्ट असं असेल की देर इज ऑलमोस्ट 1 or every फॅमिली जिथे कोणाला कॅन्सर होत राहतं. आणि सध्याचा वयोगट कुठला बघताय तुम्ही कॅन्सरचा? वी आर सीइंग मिडल एज अँड सिनियर पीपल बियॉन्ड 60. पण इट इज नॉट अनयुजुअल के यू सी अ पेशंट बिटवीन 40 to 60 years और बियॉन्ड 40 विथ कॅन्सर. अँड द मेजर कारण हेच आहे की त्याला लाईफस्टाईल रिलेटेड इलनेस म्हणजे obesity, bad eating habits, early onset of diabetes, these all things contribute to cancer. आणि लिव्हर कॅन्सरचं मुख्य कारण अगोदर a few years back used to be hepatitis B, hepatitis C, ज्याच्यामुळे सिरोसिस होत होतं. पण आता ते पूर्ण एपिडेमिओलॉजिकल प्रोफाईल चेंज होऊन इट हॅज बिकम ओबेसिटी रिलेटेड, ज्याला आम्ही मेटाबॉलिक असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो, ज्याला एक्स्ट्रा फॅट डिपॉझिशन लिव्हरमध्ये होतं because of obesity and diabetes, and that ultimately leads to cirrhosis and a type of cancer. 2 main types of cancer, hepatocellular cancer and cholangiocarcinoma. In Atul's case we had cholangiocarcinoma. आणि हे सगळं होतं. So I think at a patient level, at an individual, at a personal level, you can only do the right things and you should be fine. एक चांगली जीवनशैली माणसाची माणसाचं आयुष्य वाढवू शकते. Yes. अतुल, मला तुला विचारायचं आहे की आमच्या या मोहिमेचा मुळात उद्देशच तो आहे की वेळेवरती निदान होणं. ठीक आहे, प्रयत्न असतो, पण काही वेळेला काही याच्यात ते होत नाही. पण तुझ्या ह्याच्यात ते वेळेवर निदान झालं, ते 2.5 महिने आपण सोडून देऊयात, पण त्यानंतर ते निदान झाल्यानंतर वेळीच उपचार घेतल्यानं तू यातनं बाहेर पडू शकलास का, असं वाटतं का तुला? हां, म्हणजे आता वेळेत निदान झालं असावं म्हणजे मला त्याची कल्पना नाही. कारण डॉक्टर जसं म्हणले की तसं मी मिडल स्टेजला होतो, म्हणजे ते काय अर्ली स्टेजला माझं निदान झालेलं नव्हतं. तो ट्युमर काही वर्ष किंवा काही दिवस असणार ना. जेव्हा ऑफ्टन आपण बघतो, जेव्हा ॲबडॉमिनल कॅन्सर्स, लिव्हर कॅन्सर, पॅनक्रियास, स्टमक, कोलन, हे पर्टिक्युलर कॅन्सर्समध्ये सिम्पटम्स खूप लेट येतात, लक्षात येतात, लेट येतात. आणि त्यापर्यंत जनरली आम्ही म्हणतो की द डिझीज हॅज बीन रिसाइडिंग इन युअर बॉडी फॉर ॲटलिस्ट 3 to 6 months. कारण की हे कॅन्सर्स आर सायलंट, दे डोंट, त्याला सिम्पटम्स येत नाही. किंवा जसं अतुलला सिम्पटम्स येत होते, इंडायजेशन, थोडं ॲसिडिटी, खाण्यापिण्याची इच्छा नाही, वीकनेस वाटणं, ओकेजनल ॲबडॉमिनल पेन, हे सगळे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स आहे. आणि कोणाला असे अँड दीज आर क्वाईट कॉमन सिम्पटम्स. म्हणजे ह्याच्याने कॅन्सरचं डाऊट किंवा सस्पिशन करणं इज ऑल्सो नॉट राईट. पण जनरली आम्ही म्हणतो मेडिकली की हे सिम्पटम्स इफ दे लास्ट फॉर मोर दॅन 15 days to 30 days इन अदरवाईज हेल्दी पेशंट, तर आपल्याला पुढे त्याची ट्रीटमेंट, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजे.
नेगेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स लीड टू कॉन्फिडन्स की मला काही नाही. पॉझिटिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स काही आलं तर यू विल डिटेक्ट द कॅन्सर ॲट अन अर्ली स्टेज. सो अनडायग्नोस्ड प्रॉब्लेम असेल आणि सिम्टम्स परसिस्ट होत असेल तर बियॉन्ड 2-3 वीक्स टाईम इट इज अप्रोप्रिएट टू इन्व्हेस्टिगेट. जे माझ्या बाबतीत झालं म्हणजे मला एक तीन वीकचा वेळ लागला, पण 3 वीक नंतर अल्ट्रासोनोग्राफी केली आणि तिथे मला कळलं. आता झालं आता म्हणजे तेव्हा कळलं, पण लकीली त्याच्यानंतर होत गेल्या गोष्टी. आणि काही हाय रिस्क फॅक्टर्स असले की तुम्हाला ओबेसिटी असलं, हेपटायटिस असलं, सिव्हिअर डायबिटीज असलं, सिग्निफिकंट वेट लॉस असलं, स्टूल किंवा कसं का तरी ब्लिडिंग असलं, ॲबनॉर्मल ब्लड टेस्ट असलं, देन ऑफकोर्स द इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला प्रॉम्प्टली करायला पाहिजे. पण डॉक्टर सगळ्याच्यात बघा ना की सामान्य माणूस म्हणून आम्ही सुद्धा आमचंही एक अँकर म्हणून पत्रकार म्हणून रोजचं आयुष्य एवढं धावपळीचं आहे की आम्ही रुटीन चेकअप ही जी गोष्ट आहे ती प्रामुख्याने करून घेतो. पण त्यात मग बऱ्याच वेळेस ते काही गोष्टी लक्षात येत नाही. मग त्यात मला जो साधा प्रश्न विचारायचा त्यात कॅन्सर कुठेही लक्षात येत नाही रुटीन चेकअपमध्ये. नाही म्हणजे जे रुटीन टेस्ट असतात ज्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो, हां. meaning blood tests, ECG, cardiogram, X-ray chest. These are general tests. These are not specific to find out a problem. पण these टेस्टचे व्हॅल्यू आहे कारण की जर काय त्याच्यात ॲबनॉर्मल दिसलं तर अटेन्शन डायव्हर्ट होतं आणि आपण मोर फोकस्ड आणि स्पेसिफिक टेस्ट करू शकतो. म्हणजे ब्लड टेस्ट केली, हिमोग्लोबिन कमी आलं तर तुम्हाला एंडोस्कोपी किंवा ज्याला अपर जी आय एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी करायला लागतं. जर सोनोग्राफी केली, बेसिक सोनोग्राफी, लिव्हरवर काय दिसलं, किडनीवर काय दिसलं तर मोस्ट फोकस्ड टेस्ट ज्याला आपण CT स्कॅन म्हणतो ते आपण करू शकतो. म्हणजे इमिजिएट त्यांनी पुढली स्टेप घ्यावी खरं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. आवश्यकता आहे. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस स्क्रीनिंग टेस्ट. म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट ह्या कर्करोगामध्ये फार आवश्यक असतात ज्या खरं तर कशा पद्धतीने म्हणजे त्याला काही कालावधी की माणसाने त्या करून घेतल्या पाहिजेत, लक्षात घेतलं पाहिजे. हां म्हणजे सपोजिंग आपण एक्सरे चेस्ट केला त्याच्यावर शॅडो आलं तर आपल्याला CT स्कॅन करायला लागतं. जर ब्लड टेस्ट स्क्रीनिंग टेस्टमध्ये एक स्पेसिफिक टेस्ट केलं CA-125, CEA किंवा PSA जे बेसिक कॅन्सर मार्कर्स आहेत हे जर वाढलेले आले तर आपण पुढे जाऊन त्याचं CT स्कॅन किंवा MRI प्रोस्टेटची बायोप्सी. सो देर आर डिफरंट स्क्रीनिंग टेस्ट फॉर डिफरंट कॅन्सर्स. आणि रेग्युलर हेल्थ चेक आणि स्क्रीनिंग टेस्टचं महत्त्व हे आहे की इट लीड अस टू द आयडेंटिफिकेशन ऑफ दी इफ दे आर ॲबनॉर्मल तर आपण लगेच त्याचे मोर फोकस्ड आणि स्पेसिफिक टेस्ट करू शकतो. मी कॅन्सरमधनं बाहेर पडलो म्हणजे आम्हाला सगळ्यांसाठी समाधानाची बाब अशी आहे की आमचा अतुल कॅन्सरमधनं बाहेर पडला आणि कॅन्सर पूर्वी, कॅन्सर झाल्यानंतर आणि आता कॅन्सरमधनं बरं झाल्यानंतर काय बदल माणसाच्या आयुष्यात झालेले असतात. तुमचं व्हिजनच बदलतं पूर्णपणे. हो ना. कारण मुळात जे असं वाटत असतं की आपल्याला काही होणार नाही, असं काही नाही आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा वल्नरेबल आहे आणि प्रत्येक माणसाला कधीही काही होऊ शकतं. यू शुड बी प्रिपेअर्ड. ओनली थिंग इज मला एक लक्षात आलं की यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट. पण त्यांनी डगमगून जायचं नाही. त्यांनी घाबरलात तुम्ही. मी कुठल्याही क्षणी असं घाबरलो असतो आणि मला असं वाटलं असतं की मी यातनं बाहेर पडणार नाही तर मी यातनं बाहेर पडू शकलो नसतो असं मला वाटतं. की ज्या क्षणी मला आजार माझा डिटेक्ट होईल, ज्या क्षणी मी डॉक्टरांकडे जाईन, डॉक्टर सांगतील तुम्हाला हे झालंय, तिथे मला वाटतं तीच पहिला दिवस असतो जिथे तुम्ही स्वतःला सांगायचं असतं की येस डॉक्टरनी मला सांगितलं पण मी यातनं बाहेर पडेन. डॉक्टर मला मदत करतील, डॉक्टर उपचार करतील, पण यातनं बाहेर पडायचं आहे मला. माझ्या वेदना किंवा माझा आजार माझी बायको आणि माझी आई सुद्धा घेऊ शकणार नाहीये. म्हणजे त्यांची किती इच्छा असली की तुम्हारी जिंदगी मुझे दे तो मेरी जिंदगी तुम ले जाओ वगैरे हे सगळे डायलॉग झाले. त्याचा काही नसतो. तो तुम्हालाच सफर करायचा असतो आणि तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं असतं. यू शुड बी स्ट्रॉंग इनफ. पण यात सायमल्टेनियसली दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीचं मला या उपचाराच्या दरम्यान डॉक्टरनी सांगितलं होतं की इट कॅन बी टीडियस, हा लांब असू शकतो, हा खर्चिक असू शकतो. खर्चिक आपल्याकडे अजूनही इन्शुरन्सचं महत्त्व लोकांना पटलेलं नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा. माझं मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तेच लोकांना रिक्वेस्ट करतोय की प्लीज मेडिक्लेम काढाल तर तुम्ही वाचाल. म्हणजे तुम्हाला खर्च करताना प्रत्येक वेळेला विचार करावा लागणार नाही. काही गोष्टी तुमच्या आपोआप त्या काय कॅशलेस वगैरे जे असतील त्याच्यातनं होत जातात. पण मेडिक्लेम तुमचा आयुष्यभर प्रीमियम फुकट जाऊ दे, तुम्हाला न लागू दे, पण ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुम्हाला महत्त्व इतकं पटेल त्याचं. आणि ते मला पटलं. म्हणजे मी आता खर्च बिरचा हा भाग सोड त्यातला, तो तुम्हाला करावाच लागतो कारण तुम्हाला जगायचं असतं. पण थोडासा सपोर्ट जो मिळतो ना तो फार कामी येतो. आणि म्हणजे एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं की नाही तुम्हाला जो विचार करत बसावा लागतो, तुम्हाला मेडिक्लेम असेल तर अधिक चांगल्या डॉक्टरना तुम्ही अप्रोच करू शकता, अधिक चांगल्या हॉस्पिटलमध्ये राहू शकता, अधिक चांगली ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकते.
तर माझी सगळ्यांना म्हणजे तुमच्या IBN लोकमत थ्रू, संजीवनी ह्याच्या थ्रू पण माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज मेडिक्लेम काढा. तो तुम्हाला कधीही न लागू दे, तुमचे पैसे फुकट जाऊ देत, पण तरीसुद्धा तुमच्याकडे मेडिक्लेम भरपूर असणं आवश्यक आहे. याचं कारण ही ट्रीटमेंट स्वस्त नाही. उद्या तुम्हाला एक हार्ट एलिमेंट झाला आणि तुम्हाला एक अँजिओप्लास्टिकोग्राफी करायला लागली किंवा बायपास करायला लागली, तर तुमचे काही लाखात पैसे जातात. ते सामान्य माणसाला खिशातून काढणं प्रत्येक वेळेला शक्य होईल असं नाही. म्हणूनच मेडिक्लेम काढा. डॉक्टर, या याच्यात अतुलने प्रामुख्याने असं मेन्शन केलं की तुम्ही त्यांच्याबरोबर होता, त्यांचं कुटुंबीय त्यांच्याबरोबर होतं. पण बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्या घरातल्या माणसाला कॅन्सर झाला म्हटल्यानंतर घरातलीच माणसं गिवअप करून मोकळी होतात. अशा वेळी ज्याचा एक सगळ्यात मोठा परिणाम त्या माणसावरती होतो. कुटुंबियांची कशी तयारी असावी? कारण झालं ते झालं, पण यातनं तर बाहेर पडायचंय, हा अल्टिमेट आपला गोल आहे. तर तेच आहे की फॅमिली आणि कुटुंब, इट हॅज टू बी अ युनायटेड युनॅनिमस एफर्ट. जेव्हा कोणाला कॅन्सर होतो, फक्त त्याचं बिमारी नाही आहे, द एंटायर फॅमिली इज अफेक्टेड. आणि देर इज अ कास्केड इफेक्ट. कारण की त्याला हॉस्पिटलमध्ये यावं लागतं, फॅमिलीला यावं लागतं, चिल्ड्रनला यावं लागतं, यू टेक लीव फ्रॉम वर्क, लॉस ऑफ वर्क डेज एक्सेट्रा. पण ते परिस्थितीमध्ये फॅमिली हॅज टू स्टँड बिहाइंड द पेशंट. आणि एक युनायटेड एफर्टमध्ये जर द राईट थिंग्स आर डन, डेफिनेटली त्याचा परिणाम चांगलाच होतो. अतुल इकॉनॉमिक्सचं पण म्हणाला की इट इज क्वाईट कॉस्टली ट्रीटमेंट. अनफॉर्च्युनेटली जसं ट्रीटमेंट ॲडव्हान्स होत जाते, देर इज अ कॉस्ट अटॅच टू इट. कारण की ॲडव्हान्स्ड मेडिकेशन, ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, ऑल दीज थिंग्स कम फॉर अ कॉस्ट. अँड आपल्या देशमध्ये वेर द पब्लिक हेल्थ सिस्टम इज स्टील डेव्हलपिंग फॉर सच ॲडव्हान्स प्रोसिजर्स, पेशंटला स्वतःने हे कॉस्टचं बर्डन घ्यावं लागतं. कॉर्पोरेट हॉस्पिटल्स अँड डेफिनेटली HN रिलायन्सबद्दल मी बोलू शकतो की दे आर सेन्सिटिव्ह टू दीज थिंग्स. आणि ज्यापर्यंत होऊ शकते वी हेल्प आउट पेशंट्स इन सच सिच्युएशन्स. द रिलायन्स फाउंडेशन पण खूप मदत करते. पण डेफिनेटली हॅविंग अ गुड मेडिक्लेम, गुड इन्शुरन्स आणि फॅमिली सपोर्ट, याच्याने पेशंटचं माइंडसेट बदलतं आणि पूर्ण हेल्प होते पेशंटला ट्रीटमेंटबद्दल. ही आपली चळवळ आहे अतुल, आणि मला असं वाटतं या चळवळीमध्ये आजच्या संवादातनं तुम्ही प्रेक्षकांची एक मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याला कोणाला, जो कोणी या सगळ्या कालावधीतनं कॅन्सरच्या फेजमध्ये जात असेल, त्याला उभं राहण्यासाठी म्हणून अर्थात काय म्हणूयात एक सपोर्ट मिळाला या शब्दांमुळे. जाता जाता काय मेसेज द्यायचा आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी तुझ्यापासून? नाही, मेसेज एकच द्यायचा आहे. एकतर अत्यंत पॉझिटिव्ह राहा. या गैरसमजाखाली राहू नका की मला का होईल कॅन्सर, मला काय होणार आहे, मला काही नाही होणार. असं नाही होऊ शकत, कोणालाही होऊ शकतो. मलाही असंच वाटत होतं की मला कसा होईल, पण तो मला झाला. आणि झाला तर तो ॲक्सेप्ट करा. तो ॲक्सेप्टन्स फार महत्त्वाचं असतं की मला आजार झाला आहे. तो मला झालाच नाही असं समजून मी जर का वावरत राहिलो तर तो या स्टेजला पोचेल की तो ट्रीटेबलच राहणार नाही. सो ज्या क्षणी तुम्हाला वाटेल आपल्याला काहीतरी झालं आहे, त्या क्षणी प्लीज डॉक्टरना कन्सल्ट करा. ज्या काही टेस्ट असतील त्या सगळ्या करा आणि फेस द कॉन्सिक्वेन्सेस. तुम्ही जर का आजाराला सामोरे गेलात तर आजार तुम्ही हरवू शकता. आणि अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेटनी या आजाराला सामोरं जावं लागतं की मला यातनं बाहेर पडायचं आहे, मी यातनं बाहेर पडणार काहीही झालं तरी. असं ज्या क्षणी तुम्ही स्वतःला पटवाल त्या क्षणी तुम्हाला कोणी हरवू शकत नाही असं मला वाटतं. वा डॉक्टर. सो जसं मी म्हणालो अगोदर पण, अँड अतुल इज अ प्राईम एक्झाम्पल. ॲज अ डॉक्टर, ॲज अ सर्जन, ॲज अ कॅन्सर स्पेशलिस्ट, एक सरळ आणि करेक्ट ट्रीटमेंट आपण देऊन वी वेट फॉर द बेस्ट रिझल्ट्स. आणि पेशंटचा सपोर्ट आणि बेस्ट ट्रीटमेंट घेऊन पेशंट्स जनरली डू वेल. जसं मी म्हणालो, एक रियालिटी आणि एक रिअलिझम पाहिजे. नायदर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑप्टिमिझम, नायदर ओव्हर्ट पेसिमिझम. दॅट इज माय टेक अवे मेसेज, दॅट वी हॅव टू बी रिअलिस्टिक अँड रॅशनली ऑप्टिमिस्टिक. वा, तुम्हा दोघांचे धन्यवाद. आणि आता अतुल वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा, त्याची आम्ही वाट बघतोय. मी पण वाट बघतोय. कधी एकदा आता काम चालू होत आहे, मी कंटाळलोय आता घरी बसून. सो असं आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला तू सांगू देत की नाही ही डेट नाहीये, ती डेट नाहीये, शक्य नाहीये, आणि प्रमोशनसाठी आपण भेटूच. आणि डॉक्टर अर्थात डॉक्टरला देव म्हणून बघितलं जातं. आणि अर्थात पेशंटची इच्छाशक्ती, त्याची इच्छाशक्ती आणि तुमचे उपचार याचं मिश्रण यापुढे अशाच पद्धतीने कायम राहू देत आणि अनेक रुग्ण तुमच्या हातून बरे होऊ देत, याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू. तर मंडळी, ही एक आपली चळवळ आहे. ही चळवळ अशाच पद्धतीने पुढे जात राहणार आहे आणि त्यासोबत हा संवादही निरंतर सुरू राहील. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
फेडरल बैंक और न्यूज 18 नेटवर्क प्रस्तुत करते हैं संजीवनी यूनाइटेड अगेंस्ट कैंसर। नॉलेज पार्टनर टाटा ट्रस्ट।